नमस्कार, वेलकम टू माय चॅनल रुपाली किचन। आज मी बनवणार आहे व्हेज मोमोज, जे सर्वांनाच खूप आवडतात। लहान मुलं तर अगदी आवडीने खातात। त्यासाठी मी एक छोटासा पत्ताकोबी या ठिकाणी घेतलेला आहे आणि एक छोटासा गाजर मी इथे घेतलेला आहे आणि एक मीडियम साइजचा कांदा। पत्ताकोबीचे 4 पीस मी या ठिकाणी करून घेतले होते आणि एक एक पीस मी आता खिसणीने खिसून घेणार आहे। अशा प्रकारे बारीक खिसून घ्यायची आहे पत्ताकोबी। पत्ताकोबी खिसून झालेली आहे। आता मी त्यामध्ये गाजर खिसून घेणार आहे। गाजर सुद्धा माझं खिसून झालेलं आहे। आता यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा या ठिकाणी टाकणार आहे आणि यामध्ये मीठ टाकते आहे। मीठ थोडं मी जास्त घेतलेलं आहे। आता हे छान एकत्र करून घेणार आहे। याला छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि आता हे मिश्रण एक मिक्स झालं का ते मी साईडला ठेवून देणार आहे 15 ते 20 मिनिटांसाठी। मिठामुळे त्या मिश्रणाला छान पाणी सुटेल, यासाठी मी थोडं जास्तीचं मीठ घातलेलं होतं। आता मी मैदा भिजवून घेणार आहे। मैदा भिजवण्यासाठी मी 1 कप मैदा या ठिकाणी घेतलेला आहे। आणि त्यात थोडंसं मीठ मी घालणार आहे। थोडं थोडं पाणी घालून मैदा इथं मी भिजवून घेते आहे। मैदा भिजवताना तो थोडा कडकच ठेवायचा आहे, सैल करायचं नाही आहे। अशा प्रकारे मैदा माझा भिजवून झालेला आहे। आता मी याला झाकून ठेवणार आहे 15 ते 20 मिनिट। आता यातलं पाणी मी या ठिकाणी काढून घेणार आहे।
अशा प्रकारे त्यातलं पूर्ण पाणी पिळून मी या ठिकाणी काढत आहे। हाताने न पिळता एका सुती रुमालाचा सुद्धा उपयोग आपण करू शकतो पाणी काढण्यासाठी। अशा प्रकारे पाणी काढून घ्यायचं आहे पत्ताकोबी मधलं। अशा प्रकारे पाणी मी काढून घेतलेलं आहे। आता यामध्ये मी अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घातली आहे। मिश्रण छान एकजीव करून घेणार आहे मी। आता या ठिकाणी मोमोजची तयारी करत आहे। भिजवलेल्या गुळाची पुन्हा छान मालिश करून घेते आहे। आता या गुळाचे 2 पार्ट मी या ठिकाणी करत आहे। आणि याचे आता छोटे छोटे पीसेस मी करून घेत आहे। अशा प्रकारे लहान मोठ्या तुम्ही करू शकता तुमच्या। आता याला मी छान गोल करून घेणार आहे हातावर। याची पुरी लाटून घेण्यासाठी मैद्याचाच वापर मी केलेला आहे। अशा प्रकारे मी 3 पुऱ्या तयार करून घेतल्या। आता त्यामध्ये मी मोमोजचं सारण भरणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त सारण यामध्ये भरू शकता। आता मी याला मोमोजचा शेप देणार आहे। अशा प्रकारे प्लेट्स मी इथे करून घेते आहे। जसे आपण मोदक तयार करतो त्याच प्रकारे इथे मोमोज करायचे आहेत। मोदकचा शेप सुद्धा तुम्ही या ठिकाणी देऊ शकतात। अशा प्रकारे चिपकवून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता मोमोज इथे माझा बनवून तयार झालेला आहे। अशा प्रकारे शेप मी दिलेला आहे।
या ठिकाणी मी 3 मोमोज तयार करून घेतले होते. आणखीन काही मोमोज मी तयार करून घेते आहे. मोमोज बनवायला फार वेळ लागत नाही, झटपट बनून तयार होतात आणि खायलाही खूप छान लागतात. आता मी स्टीमरचा वापर करणार आहे मोमोज स्टीम करायला. एका प्लेटला मी तेल लावून घेतलं आहे. पाणी गरम करायला ठेवलं होतं मी. आता यावर मी मोमोज ठेवून घेणार आहे. 6 ते 7 मोमोज माझे तयार होते करून. मोमोज मी 10 मिनिट इथे स्टीम करून घेणार आहे. मीडियम गॅसवर मी 10 मिनिट स्टीम करून घेतले होते मोमोज. मोमोज इथे बनून तयार आहे, तुम्ही बघू शकता. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.